संतांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवत कवी मिलिंद कंधारे समतेचे पाईक ठरले. आत्मार्थ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समय माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांचं प्रतिपादन. सामाजिक मूल्यांची जाण ठेवत प्रशासकीय अधिकाऱ्यांना फाईलमध्ये पैसे नव्हे तर अडल्यानडल्या गोरगरिबांचा चेहरा दिसायला हवा असं भावनिक प्रतिपादन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी वाई बाजार इथं आयोजित आत्मार्थ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समयी केलंय. आज दिनांक 12 जून रोजी व्यवसायानं प्राथमिक शिक्षक असलेल्या मिलिंद कंधारे यांच्या सामाजिक परिस्थितीवर आधारित आत्मार्थ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन वाई बाजार येथील व्यंकटप्रभू फॅमिली रेस्टॉरंट इथं आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी आपल्या कल्पक आणि अद्वितीय भाषण शैलीतून काव्यसंग्रहासह चौफेर भावनिक फटकेबाजी करताना उपस्थितांची अक्षरशः मनं जिंकली. दरम्यान सामाजिक मूल्यांची पेरणी करण्याचा भावार्थ असलेल्या आत्मार्थ या काव्यसंग्रहातील कवितांमधील शब्द म्हणजे मानवतेच्या उत्थानाची परिक्रमा असल्याचं प्रतिपादन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी केलंय. तर विष्णू कवींच्या भूमीत बहिणाबाईपासून ते तुकोबारायांपर्यंतच्या विचारांना उजाळा देत तसेच बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपदेशाची आठवण उपस्थितांना करून दिली. दरम्यान आत्मार्थ काव्यसंग्रहाचे कवी मिलिंद कंधारे हृदयाक्षर यांच्यावर स्तुतिस्तुमनं उधळताना प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष गोविंद नांदेडे पुढे म्हणाले की कवितेतील शब्द हे परिसरातील सर्व शाळांमध्ये रुजले जाऊन आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील वाडी, तांडा, गाव आणि पाड्यांमधील विद्यार्थ्यांना यामुळे समानतेचे, निष्ठेचे आणि मानवी मूल्यांचं शिक्षण मिळण्यास मदत होईल. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून अप्रत्यक्षपणे भावनिक आवाहन करताना ते म्हणाले की प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर एखादी फाईल आली असता त्या अधिकाऱ्याला त्या फाईलमध्ये पैसे दिसायला नकोत, तर त्यात अडल्यानडल्या त्या गरीब व्यक्तींची दारिद्र्य, नैराश्य, निरागसता आणि समस्येनं ग्रस्त झालेला चेहरा दिसावा असं भावनिक आवाहन करून उपस्थितांची मनं अक्षरशः हेलावून सोडली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांच्यासह तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, हाजी कादरभाई दौसानी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल सिंह चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, किशनराव फोले, गटशिक्षण अधिकारी राजेंद्र रोटे, मराठी गझलकार अबेद शेख, साहित्यिक डॉक्टर राम वाघमारे, चित्रकार रणजित वर्मा, SS पाटील, मिलिंद जाधव, संजय कांबळे, सागर चेक्के, रमेश मुनेश्वर, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साजिद खान यांच्यासह डॉक्टर मोफिक खान, गंगण्णा पोसालवार, अजय कुमार कंधारे, मुनेश्वर थोरात, रुपेश मोरे, विजय खडसे, शैलेश पारधे, अनाथ पिंडक कंधारे यांनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचं प्रास्ताविक कवी मिलिंद कंधारे यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक आनंद सरतापे यांनी, तर आभार प्रदर्शन संगीतकार भोला सलाम यांनी केलं. ज्या लोकांनी या कार्यक्रमाच्या प्रकाशनासाठी मला प्रेरणा दिली त्या सर्वांचं सर्वप्रथम तर मी आभार मानतो. आणि मित्रहो, आत्मार्थ या काव्यसंग्रहाबद्दल याची प्रास्ताविक प्रस्तावना करण्यासाठी मला या ठिकाणी एक कवी म्हणून उभं केलंय. सर्वप्रथम हे सांगेल की कधी कवी या पदनामाचा मी हकदारच नव्हतो, कारण कविता हे माझं अंगच नव्हतं मुळात. पण अनुभवाच्या शिदोरीला ज्यावेळा कागदावर उतरवणं सुरू केलं, समाजामध्ये असणाऱ्या विविध गोष्टींना, विविध बाबींना ज्यावेळा कागदांवर उतरवायला सुरू केलं, तेव्हा नकळत कविता घडली. आजही मी म्हणतो की मी कवी हा कधीच नव्हतो, आजही मला वाटत नाही. कारण सहज ज्या गोष्टी लिहित गेलो, कागदावर उतरवत गेलो, त्या गोष्टी लोकांना आवडत गेल्या आणि मानस होता की या सगळ्यांचा एक संचय असावा, या सगळ्यांचा एक संग्रह असावा आणि त्या दृष्टीने उचललेलं हे माझं पहिलं पाऊल आहे. या पहिल्या पाऊलासाठी आपण सर्वांनी मला अगदी भरभरून प्रेम, अगदी भरभरून सहकार्य, अगदी भरभरून आशीर्वाद दिले. मित्रहो, आत्मार्थ या काव्यसंग्रहाची सुरुवात मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. आमचे बाहूरचे, नांदेड ते पोर्टलचे आमचे जे मित्र आहेत आदरणीय सरफराजी दोसानी, जे मराठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. आज ते या कार्यक्रमाला काही कारणास्तव उपस्थित राहिले नाही, पण त्यांचं खूप सहकार्य माझ्या कविता एक्सपोज करण्यासाठी किंवा माझ्या कविता ह्या
समाजापुढे आणण्यासाठी खूप महत्वाची त्यांनी भूमिका वठवली त्यांच्या माध्यमाच्या माध्यमातून. मित्र हो, आत्मार्थ या काव्यसंग्रहाच्या संबंधी बोलत असताना एक गोष्ट परत एकदा सांगू इच्छितो की हे काव्यसंग्रह तयार करत असताना बऱ्याचशा लोकांची मला मदत झाली. माझे मित्र आणि माझे सहकारी आदरणीय भोला सलाम सर यांनी अगदी पावलापावलावर मला प्रत्येक गोष्टीची माहिती, प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली की एक कविता काय असते किंवा कवितेमध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टींना आपण टाळायचं असतं किंवा कुठल्या प्रकारच्या गोष्टींना आपण मांडायचं असतं. या सगळ्या गोष्टी थोड्याफार फरकानं स्वीकारत अस्वीकारत मी माझा काम करत गेलो आणि आज तुमच्या सर्वांच्या समोर हे पुस्तक मी घेऊन आलो. मित्र हो, या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या पूर्वी ते आमचे मित्र चित्रकार जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत आणि त्यांच्या खूप चित्र आजपर्यंत मोठ्या लेवलला त्यांचं प्रदर्शन झालंय आणि खूप चित्रांना त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाले. रणजित वर्मा सरांना म्हणालो की आपण माहूर नगरीमध्ये हा आगळा वेगळा प्रयोग करतोय आणि या आगळ्या वेगळ्या प्रयोगासाठी सर मला तुमचं सहकार्य पाहिजे आहे आणि माझ्या कवितांना तुम्ही स्केच द्यावं अशी माझी त्यांना विनंती केली. तर कुठल्याही प्रकारचा आढावेढा न घेता एवढ्या मोठ्या चित्रकारानं माझ्या पुस्तकासाठी माझ्या कवितांना जे रेखाटन दिलं, जे चित्र दिले, ते चित्र मला त्यांनी दिले हा माझ्या काव्यसंग्रहाचा खरा पहिला त्या ठिकाणी सन्मान होता. आणि त्यानंतर मग लिहित गेलो. या सगळ्या गोष्टींची बांधणी, या सगळ्या गोष्टींची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली. अगदी अनाहूतपणे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या, आपल्या सर्वांचं प्रेम मिळत गेलं. मित्र हो, कितीही केलं आणि काही जरी मांडण्याचा मी प्रयत्न केला तरी तुमच्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या आपल्या माणसांच्या समोर बोलताना मला आजही अवघडल्यासारखं होते. कारण माणूस दुसरीकडे बोलू शकतो पण आपल्या सुखियांच्या समोर बोलताना थोडंसं घाबरतो. घाबरणार मुळीच नाही, फक्त एकच म्हणेल की माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, तथागताची कृपा आणि आपल्या सर्व मित्रांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून हे काव्यसंग्रह आपल्या समोर मी घेऊन आलेला आहोत. कवी हा घडावा लागत नाही असं आमच्या कादर काकांनी म्हटलेलं आहे. कवी हा घडत नसतो, कवी हा अनाहूत तयार होत असतो. कादर काका कदाचित मी त्याची पुरत असेल. त्याचबरोबर या काव्यसंग्रहासाठी मला ज्या माणसानं खरंच खूप सहकार्य केलं, आदरणीय श्री यशस पाटील सर, आपल्या माहूर पुरोगामी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं मी या ठिकाणी आवर्जून नाव घेऊ इच्छितो. त्यांनी मला खूप सहकार्य केलं. बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांनी मला सहकार्य करत 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 पुढे जाण्याची संधी दिली. मित्र हो, या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून आपण सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की हा काव्यसंग्रह आपण वाचावा. या काव्यसंग्रहातल्या कवितांचा मतितार्थ, अन्वयार्थ आपण लक्षात घ्यावा. या काव्यसंग्रहाच्या कवितांना आपण आपल्या मनामध्ये स्थान द्यावं आणि त्यासाठी नेहमीच मी एक कवी म्हणून आपल्यासाठी नत राहील एवढं बोलून मी माझे छोटंसं मनोगत थांबवतो आणि मान्यवरांना बोलण्याची संधी देतो. धन्यवाद. शिवरायांना प्रणाम. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं समता, मुक्ती, स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचं संबंध देशाला, आम्हा सगळ्यांना खऱ्या अर्थानं वरदान मिळवून दिलं, म्हणूनच मिलिंद हे एवढं सुंदर कविता संग्रह लिहू शकले. कविता लिहितात, माणसं मोकळेपणाने बोलू शकतात. समाधानजी असो किंवा मग व्यासपीठावरील या किंवा या विचारपीठावरील सगळे वक्ते असो, मोकळेपणाने बोलण्याची संधी खरं तर मिळते. ते बाबासाहेब आंबेडकरांनं आम्हाला दिलेल्या घटनेमुळे आणि म्हणून बाबासाहेबांना अतिशय गौरवाने बोलले. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांनी तुम्हाला सगळ्यांना एक सन्मान दिला, आत्मसन्मान दिला. माणसात बोलावं कसं याची तुम्हाला मला सगळ्यांना जाणीव दिली. त्या सर्वांना प्रणाम. वाईच्या आणि माईच्या दोघांच्या उपकाराची जाण कधीच कोणाला फेडता येत नसते. अशी ह्या वाईच्या भूमीला सर्वप्रथम वंदन. माहूर संबंध भारतामध्ये नव विश्वामध्ये प्रसिद्ध असलेला माहूर तालुका आहे. माता रेणुकेचं अतिशय जाज्वल्य आणि प्रसिद्ध असं स्थान आहे, जिथं खऱ्या अर्थानं देवीला स्थान दिले गेले. सारे देव मागं पडून खऱ्या अर्थानं या धरतीवरच्या दानवाला नाहीस करण्यासाठी आमच्या देवी मातेनं खऱ्या अर्थानं आपली रूप धरली आणि दानवाचा संहार केला आणि मानवाला मुक्तीचं वरदान दिलं. त्या माता रेणुकीला प्रणाम करतो. इथं विष्णुदास नावाचा एक प्रसिद्ध कवी होऊन गेला, संबंध जगाला माहिती आहे. माहूरचा कवी माझी रेणुका माऊली, अशी सुंदर कविता जी संबंध देशभर नाही जगभर गायली जाते, ऐकली जाते. पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यामधनं, मुंबईमधनं खास माहूरला लोक येतात, त्यावेळेला विष्णुदासांनाही प्रणाम करतात. इतकी अप्रतिम कविता विष्णुदासांनी या माहूरच्या भूमीमध्ये लिहिली, त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. खरं तर
अतिशय सुंदर वेळी कोरोनाचा प्रकोप संपला आहे नेमका आणि महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम आहे की मुक्तपणे होणारा कोरोनाच्या प्रकोपानंतर. आणि या कार्यक्रमासाठी खरं तर श्रोते उपस्थित मला आश्चर्य वाटलं की आपण सर्वजण कविता सत्राला लोक येत नाहीत, आणावं लागतात, पण आपण प्रारंभापासून आतापर्यंत उपस्थित आहात. सर्वप्रथम खरं तर तुमचंच अभिनंदन करतो मी की आपण कवितेवर प्रेम करता, मिलिंदवर प्रेम करता, हे विशेष महत्वाचं आहे. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेलेल्या तान्ह्यापरी तोंड पसरी शिवार, अशी कविता आहे. मृगाचा पाऊस नुकताच बरसून गेलाय, सगळीकडे पेरणीला प्रारंभ झालेला आहे आणि अशा वेळी हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. एकीकडे निसर्ग नवसर्जनाचं पर्व सुंदर निर्माण करते आहे. सगळीकडे पेरणी म्हणजे नवसर्जन असतं. मानवी जीवनाचा एक अतिशय उत्तम असा सर्जनाचा निर्माणाचा हुंकार असतो आणि त्या पेरणीच्या काळातच ही शब्दांची पेरणी होते आहे, हे कवितेची पेरणी होत आहे, शब्दाची पेरणी होत आहे. आणि म्हणून सर्वप्रथम खरं तर कवीला मी कवीचं खास अभिनंदन करतो मिलिंद की आपण योग्य वेळी एकीकडे सृष्टी निर्माणाचं काम करते आहे आणि दुसरीकडे आपण निर्माणाचं काम प्रारंभ केलेलं आहे. आणि म्हणून संबंध महाराष्ट्राला एक वेगळा ललामभूत आदर्श आपण निर्माण केला आहे कवितेच्या माध्यमातून. या कार्यक्रमासाठी माननीय समाधानजी जाधव साहेब उपस्थित आहेत. अतिशय मिश्किल भाषेमध्ये खेळमेळीच्या वातावरणात कार्यक्रम चालू आहे, मला खूप आनंद झाला. समाधानजी नाव पेपरमधून ऐकणं होतो अनेक वेळा. मी नांदेडला शिक्षणाधिकारी असताना भेट झाली नाही, पण यावेळेला इथे योगायोगाने भेट झाली, त्यांचा मी गौरव करतो. अन्यथा राजकीय पुढारी कवितेच्या क्षेत्रामध्ये कधी फिरकतही नाही, काय देणे गेले त्याची शांत म्हणतात, आपला काही नसेलच त्यातलं तर. पण समाधान जाधव साहेब आपण उपस्थित राहून कवीला आणि या सगळ्यांनाच खरं तर सन्मानित केलंय. माननीय सिद्धेश्वर वरणगावकर साहेब तहसीलदार माहूर यांनीही आपले विचार आताच व्यक्त केले. प्रशासनातले अधिकारी जेव्हा शब्दाच्या नदी लागतात तेव्हा त्यांच्या कामाला आणि प्रशासनाला मौलिकत्व प्राप्त होत असतं. शब्द, कविता, साहित्य हे मानवाच्या उत्थानाची परिक्रमणाचे मार्ग असतात आणि एखादा प्रशासकीय अधिकारी जेव्हा यामध्ये येतो तर त्यावेळेला मग वेगळ्या अर्थानं त्या प्रशासनाला एक वेगळी मानवतेची माणुसकीची धार निर्माण होत असते. आणि प्रत्येक फाईलमध्ये मग कपाळे साहेबांचा मी अतिशय गौरवाने उल्लेख करतो. नांदेडला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते. फाईलमध्ये माणसाचा चेहरा दिसला, फाईलमध्ये गरीब माणूस दिसला, फाईलमध्ये एखादा आदिवासी आमचा मागासवर्गीय माणूस दिसला, गरजवंत दिसला की तो प्रशासकीय अधिकारी खऱ्या अर्थानं प्रशासकीय अधिकारी होत असतो. ज्याला फाईलमध्ये माणूसच दिसत नाही, केवळ पैसे दिसतात, असा काही प्रशासकीय अधिकारी नसतो. पण मी वरणगावकर साहेब आपला आणि कपाळे साहेब आपलं अभिनंदन करतो की आपल्याला या शब्दाचा वेळ आहे. आपण खऱ्या अर्थानं या कवितेच्या आणि साहित्याच्या मार्गामधले पथिक आहात, मार्गस्थ आहात आणि तुम्हा सगळ्यांना माणूस दिसतो इथला या सगळ्या प्रशासनामध्ये. मला अतिशय आनंद वाटला की या कार्यक्रमासाठी माननीय राजेंद्रजी रोटे साहेब, मला ज्यांनी इथपर्यंत नांदेडला 10 वेळा फोन केला, आमचे फोने साहेब गट शिक्षण अधिकारी हातगाव, हे साहेब तुम्हाला यावंच लागेल, शिक्षक आहेत आणि शिक्षक असलेल्या मिलिंदी कविता संग्रह काढण्याचा खूप आनंद झाला. शिक्षक म्हटले की माझी या जातीचे भेटो मज कोणी, तुकोबानी म्हटले की मला माझ्या जातीचे माणसं भेटायचे. माझ्या जाती म्हणजे मराठीची मंडळी महाराजांनी, माझी जात म्हणजे अध्यात्माची जात, माझी जात म्हणजे वारकऱ्याची जात, माझी जात म्हणजे समतेची जात, माझी जात म्हणजे सहिष्णुतेची जात, माझी जात म्हणजे मानवावर प्रेम करणारी जात, माझी जात म्हणजे दुरितांचं तिमिर नाहीसं करणारी जात. तुकोबांना ही जात अपेक्षित होती. आणि म्हणून मी म्हटलं शिक्षक असतील तर ठोणे साहेब मी नक्की येतो. अगदी सकाळी 8 वाजताच आले, मला गाडीत घेऊन मला आणि कपाळे साहेबांना तुम्हाला गेलं पाहिजे सर. मी म्हटलं नक्कीच. वाईचंही दर्शन होतं आणि माहूरच्या त्या पवित्र मातीला माथा टेकून अभिवादन करता येतं. हे जगामध्ये फार कमी वेळा साधत असतं असं, आणि ते आम्हाला या निमित्तानं साधलेलं आहे. त्यामुळं ठोणे सर आपलाही मी अतिशय ऋणी आहे. माननीय नंदू संतान ज्यांचं आम्ही लहान असताना ऐकत होतो, पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी, नंदू संतान यांच्याकडून आपलं तर कसा असेल. आणि आता तर म्हणलं ते वृद्ध झाले असतील 90-95 वर्षाचे, तितक्या वर्षापासून ऐकतोय, पण इथं तर यंग पोरगा दिसतोय, तरुण आहे, अजिबात काही नाही, चेहऱ्यावरची अशी त्वचाही बिघडलेली नाही, अशा प्रकारचं नंदू संतांचं खूप वर्षापासून. आणि जेव्हा आम्ही शिक्षक होतो, मी 10-12 वर्ष प्राथमिक शिक्षकच होतो जिल्हा परिषद शाळेमध्ये, तर तेव्हापासून मी त्यांचं ऐकतो. नंदू संतांची मनमोकळं वातावरण, मला माहूरमधलं मनमोकळं वातावरण आवडलं. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय ही सगळी क्षेत्र या माहूर तालुक्यात आणि या किनवट तालुक्यामध्ये हातात हात धरून पुढे चालत असतात. आम्हाला अतिशय आनंद आहे. ही एकी आणि एकात्मता हे मिलिंद आपल्या कवितेचं आणि शब्दाचं खरं कार्य आहे आणि आपल्या माध्यमातून ते साध्य झालेलं आहे. माननीय हाजी कादर दोसानी साहेब आपण उपस्थित आहात आणि अतिशय चांगल्या प्रकारचा सहभाग या संमेलनामध्ये आपण दिला आहे. भालचंद्र तिडके साहेब, शिवरकर साहेब, डॉक्टर राम वाघमारे अतिशय प्रसिद्ध, अतिशय उत्तम साहित्यिक आहे, छान लिहितात, 17-18 पुस्तकं आहेत, पण समोर बसले. प्रत्येक वेळा साहित्यिक
स्टेजवर जेवढं असं नाही, समोर बसून मनस्वीपणे नम्रपणे शब्दाची साधना करणं आणि अक्षरांच्या आणि या कवितेच्या विनम्रता निर्माण करण्यासाठी ते उपस्थित आले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. आनंद सरतापे साहेब, पाटील साहेब, संजय कांबळे साहेब, आबेद शेख साहेब, मिलिंद जाधव साहेब, रणजित वर्मा साहेब. मी आंतरराष्ट्रीय शब्द वापरला होता ते चित्र पाहताना. आपल्या भागात आपल्या मातीत जन्मलेल्या माणसाचं कौतुक तुम्हाला वाटत नाही दुर्दैवानं. ही माणसं इतकी मोठी आहे की त्यांचं मोठेपण शब्दात बांधणं देखील अवघड आहे. मला ती चित्र पाहिल्यानंतर असं वाटलं की अमेरिकेत जर लावलं असतं तर त्यांना $1,00,000 एका दिवस मिळाले असते. हे चित्र पाहिल्यानंतर आपण काही देत नाही, आपण टिकल करतो. काय चित्रकला पोट भरते काय, कविता लिहिल्याला पोट भरते काय, काही करायला उठलं की सुटलं. ही आमची धारणा आहे दुर्दैवानं. नांदेड तेज प्रतिनिधी इम्रान सुरैया, वाई बाजार, नांदेड. लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या नांदेड तेज न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.